In the previous lecture of group theory, we discussed or we studied the concept of homomorphism. In the next lecture, we studied isomorphism, normal subgroup, and its examples. First, we see the definition of homomorphism. तुम्हाला काय माहिती आहे होमोमॉर्फिझम म्हणजे काय? आतापर्यंत आपण होमोमॉर्फिझम पाहिलं. तर होमोमॉर्फिझम कशाला म्हणायचं? जर समजा फाय फ्रॉम जी टू जी डॅश असं मॅपिंग आहे, तर फायला होमोमॉर्फिझम कधी म्हणायचं? जेव्हा फाय ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू फाय ऑफ एक्स इंटू फाय ऑफ वाय. नाव दॅट इंटू इज standard operation we consider. If there is operation star, then we consider as phi of x star y is equals to phi of x star phi of y. Then phi is homomorphism. In addition, if phi is homomorphism and phi is 1 1 and on to, then we say that phi is isomorphism. Therefore, the definition of isomorphism is a mapping phi from G into G dash is said to be isomorphism if it is homomorphism and it is bisective. Bisective म्हणजे काय पाहिजे? 1 1 आणि on to. 1 1 म्हणजे काय? डोमेनमधल्या एका इलेमेंटला कोडोमेनमध्ये युनिक इमेज पाहिजे. जर दोन इलेमेंटच्या इमेजेस सेम असतील तर ते इलेमेंट्स पण काय पाहिजे? सेम पाहिजे. त्याला म्हणायचं 1 1. आणि ऑन टू म्हणजे काय? फॉर एव्हरी इलेमेंट इन द कोडोमेन देअर एक्झिस्ट ॲटलिस्ट वन इलेमेंट इन द डोमेन. दॅट इज फॉर एव्हरी इलेमेंट इन जी डॅश देअर एक्झिस्ट ॲटलिस्ट वन एक्स इन जी सच दॅट फाय ऑफ एक्स इक्वल्स टू फाय ऑफ सम के इक्वल्स टू एक्स डॅश. चला, आता आपण हे झालं आयसोमॉर्फिझमचं डेफिनेशन. त्याच्या अगोदर इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपण पाहणार आहे नॉर्मल सबग्रुप. व्हॉट इज मीन बाय नॉर्मल सबग्रुप? इट इज इम्पॉर्टंट पार्ट. फर्स्ट वी सी द डेफिनेशन. व्हॉट इज डेफिनेशन? नॉर्मल सबग्रुप. नावामध्ये काय दिसतं तुम्हाला? नॉर्मल आणि पुढे सबग्रुप. म्हणजे तो पहिल्यांदा काय पाहिजे? सबग्रुप पाहिजे. कोणाचा? ग्रुपचा. आणि सबग्रुप प्लस नॉर्मल डिफाईन्स नॉर्मल सबग्रुप. मग सबग्रुपचे डेफिनेशन माहिती आहे तुम्हाला. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सबग्रुप? सबग्रुप म्हणजे काय? जर जी हा ग्रुप असेल, ए सबसेट एच इज सेड टू बी सबग्रुप ऑफ ग्रुप जी इफ टू एलिमेंट्स एक्स अँड वाय इन एच implies x into y inverse is also belongs to h, then we say that h is subgroup. चला, मग आता आपण नॉर्मल सबग्रुपचे डेफिनेशन पाहणार आहोत. काय नॉर्मल सबग्रुपचे डेफिनेशन? नॉर्मल आणि तो काय असला पाहिजे? सबग्रुप असला पाहिजे. मग डेफिनेशन इथं थोडीशी वेगळ्या फॉर्ममध्ये आपण मांडूया. आपण काय पाहिलं? लेफ्ट कोसेट राईट कोसेट पाहिलं. मग आता डेफिनेशन काय म्हणते? ए सबग्रुप एच ऑफ ए ग्रुप जी इज सेड टू बी नॉर्मल इफ लेफ्ट कोसेट अँड राईट कोसेट आर कोइन्साइड. दॅट इज द लेफ्ट कोसेट इज इक्वल्स टू राईट कोसेट फॉर एव्हरी इलेमेंट जी बिलॉंग्स टू जी. मग आता नॉर्मल सबग्रुपचं डेफिनेशन काय? पहिल्यांदा तो सबग्रुप असला पाहिजे आणि त्या सबग्रुपचे लेफ्ट कोसेट आणि राईट कोसेट सगळे काय असले पाहिजे? इक्वल असले पाहिजे. मग आपण एक्झाम्पल बघूया. आता कोणताही डेफिनेशन कोणताही टॉपिक म्हटलं की त्याचे फिक्स काही स्टँडर्ड एक्झाम्पल असतात, ते आपल्याकडे ठेवून टाकूया आपण. आपल्या खिशात टाकून द्यायचे त्याचे एक्झाम्पल. म्हणजे मग आपल्याला काय होतं की एखादं एक्झाम्पल सॉल्व करताना किंवा जे आपण रिव्हर्स पाहतो की हे होल्ड होतं आहे का, तर ते सॉल्व करताना आपल्याला हे इझी जातं. मग आता स्टँडर्ड एक्झाम्पल पाहणार आहे आपण नॉर्मल सबग्रुपचे. फर्स्ट स्टँडर्ड एक्झाम्पल, जर जी हा ग्रुप असेल तर जी इट सेल्फ इज अन सबग्रुप. हे आपण पाहिलं आहे. आयडेंटिटी इज अन सबग्रुप ऑफ एव्हरी ग्रुप जी. मग ते दोन्ही सबग्रुप काय होतात? सबग्रुप ॲज वेल ॲज नॉर्मल. देअरफॉर ते काय होतात? नॉर्मल सबग्रुप होतात. मग आपण ते फर्स्ट एक्झाम्पल पाहणार आहे आणि प्रूव्ह करणार आहे. शो दॅट इन एनी ग्रुप जी इट सेल्फ अँड आयडेंटिटी आर नॉर्मल सबग्रुप ऑफ ग्रुप जी. मग आपण पहिल्यांदा प्रूव्ह करूया की जी स्वतः कोणताही ग्रुप घेतला तर तो स्वतःचाच नॉर्मल सबग्रुप असतो. मग आता त्यासाठी आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की जी हा स्वतःचा सबग्रुप असेल तर ते प्रूव्ह करणं सोपं आहे. दॅट एक्स वाय बिलॉंग्स टू जी, देन एक्स इंटू वाय इनवर्स ऑल्सो बिलॉंग्स टू जी. का? वाय जर जीमध्ये असेल तर वाय इनवर्स पण जीमध्ये जाणार, कारण जी काय तुमचा ग्रुप आहे. ग्रुपमध्ये प्रत्येक इलेमेंटला इनवर्स असणार आहे. परत मग एक्स आणि वाय इनवर्स जीचे इलेमेंट झाले तर त्यांचं मल्टिप्लिकेशन पण जीमध्ये असणार आहे, कारण जी हा ग्रुप आहे इट इज क्लोज अंडर ऑपरेशन. देअरफॉर एक्स इंटू वाय इनवर्स बिलॉंग्स टू जी इम्प्लायज जी इज सबग्रुप. इथपर्यंत झालं की जी हा स्वतःचा काय झाला? सबग्रुप झाला. आता जी काय दाखवायचं? नॉर्मल दाखवायचं आहे. नॉर्मल दाखवण्यासाठी काय दाखवावं लागतं? त्याचे लेफ्ट कोसेट आणि राईट कोसेट इक्वल दाखवावं लागतात. म्हणजे आपल्याला काय प्रूव्ह करायचं? जी capital G is equals to capital G small g, that is left coset is equals to right coset in G. हे आपलं क्लेम आहे. म्हणजे काय? समजा जर मी काय केलं,
पोस्ट मल्टिप्लाय केला जी इन्व्हर्सने तर काय होईल, हा जी इकडे जाईल, दॅट इज जी इन्व्हर्स इज इक्वल्स टू जी. हे आपलं क्लेम आहे. ते क्लेम कशासाठी आहे, वी हॅव टू शो दॅट फॉर ए नॉर्मल सबग्रुप. ओके, जी इज नॉर्मल सबग्रुप आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सबग्रुप प्रूव्ह केलं, आपल्याला नॉर्मॅलिटी प्रूव्ह करतो आहे. पण हा सेट तर काय असणार आहे, जी इन्व्हर्स. इट इज अ सेट ऑफ जी एक्स जी इन्व्हर्स फॉर एक्स बिलॉंग्स टू जी. आपल्याला क्लेम काय आहे की जी इन्व्हर्स काय असला पाहिजे, इटसेल्फ जी असला पाहिजे. आपण चेक करूया, जी इन्व्हर्सचे एलिमेंट काय आहे, जी एक्स जी इन्व्हर्स. हा तर काय जाणार आहे, जीमध्ये जाणार आहे. का, कारण जी हा जीचा एलिमेंट आहे, एक्स हा जीचा एलिमेंट आहे, जी इन्व्हर्स पण जीचा मेंबर आहे. देअरफॉर बाय क्लोजर प्रॉपर्टी इट बिलॉंग्स टू जी. देअरफॉर जी इन्व्हर्स कारण एक्स कशाचा आहे, हा जीमधला एलिमेंट आहे. म्हणजे हा एलिमेंट जीमध्ये जातो आहे. एक्स आर्बिट्ररी आहे, म्हणजे हा जीमधला कोणताही एलिमेंट इथे टाकला तरी तो कशामध्ये जाणार आहे, जीमध्येच जाणार आहे. म्हणून जी इन्व्हर्स काय झाला, कंटेंट इन जी. देअरफॉर we prove that G inverse is contained in G. We have to prove the reverse contentment. That is, we have to take one element in G and prove that it belongs to G inverse. Suppose X belongs to G, then pre-multiplying and post-multiplying by G inverse XG is also belongs to G by closure property. Then also pre-multiplying by G, post-multiplying by G inverse, it belongs to G. Also same reason by the closure property. G जर G मध्ये असेल, G inverse पण G मध्ये असेल. पण हा जी इन्व्हर्स काय झाला, आयडेंटिटी झाला. हा जी इन्व्हर्स काय झाला, आयडेंटिटी झाला. म्हणजे हा काय राहिला, फक्त एक्स राहिला. पण तो तर हा होल इलेमेंट कशाचा आहे, जीचा आहे. पण आपल्याला आन्सर तर काय आलं, याचं एक्स आलं. म्हणजे हा इलेमेंट एक्स कशामधला असणार आहे, जी हा इलेमेंट जीचा आहे तुमचा, जी इन्व्हर्स एक्स जी. म्हणजे हा इलेमेंट जीचा असेल तर हा जो टोटल इलेमेंट आला एक्स, तो इलेमेंट कशामध्ये असणार आहे, जी इन्व्हर्स. म्हणजे काय प्रूव्ह केला आपण, जीमधला आर्बिट्ररी इलेमेंट घेतला एक्स आणि तो कशामध्ये गेला, जी इन्व्हर्स. देअरफॉर फ्रॉम बोथ 1 and 2 दिस बोथ आर इक्वल. दॅट इज बोथ इक्वल. देअरफॉर एव्हरी लेफ्ट कोसेट इज इक्वल्स टू राईट कोसेट इन जी. हेन्स जी इज नॉर्मल सबग्रुप. Similarly, we show that singleton identity is normal subgroup of group G. Singleton identity, it can be written as E into E inverse, as E belongs to G, E inverse belongs to G. It is singleton identity, therefore it is subgroup of group G. For the normality, let us consider singleton identity. It is an subgroup, say H. Now G inverse आपण पाहूया काय होतं. जी इन्व्हर्स काय झालं, जी सिंगलटन आयडेंटिटी जी इन्व्हर्स, बट इट इज अ सेट. हा सिंगलटन आयडेंटिटी सेट आहे, त्याच्यामध्ये काय आहे, एकच इलेमेंट आहे. कोणता इलेमेंट आहे, एकच इलेमेंट आहे. कोणता, सिंगलटन ई. मग हा काय झाला, जी इन्व्हर्स असा काय झाला, सेट झाला तुमचा जी इन्व्हर्स. पण मग बाय असोसिएटिव्ह प्रॉपर्टी काय झाला, जी इंटू जी इन्व्हर्स. म्हणजे काय झालं, सिंगलटन आयडेंटिटी म्हणजे एच इटसेल्फ. देअरफॉर एच इज नॉर्मल सबग्रुप ऑफ ग्रुप जी. का बरं, कारण जी इन्व्हर्स काय आला, एच आला. म्हणजे जी एच इज इक्वल्स टू काय झालं, एच जी, वेअर एच इज सिंगलटन आयडेंटिटी. देअरफॉर सिंगलटन आयडेंटिटी इट इज अन नॉर्मल सबग्रुप. नेक्स्ट क्लेम टू प्रूव्ह दॅट ऑल सबग्रुप ऑफ अबेलियन ग्रुप्स आर नॉर्मल. हे का पाहायचं, तुम्हाला काहीतरी पर्टिक्युलर एक्झाम्पल पाहिजे तुमच्याकडे नॉर्मल सबग्रुपचे. तर तुम्हाला हे जे एक्झाम्पल आहे ते लॉट्स ऑफ एक्झाम्पल देतं नॉर्मल सबग्रुपचे. इथं काय तुम्ही प्रूव्ह करताय, कोणताही ॲबेलियन ग्रुप घेतला आणि त्याचे सगळे सबग्रुप कसे असतात, नॉर्मल्स असतात. आता ॲबेलियन ग्रुप काय म्हटलं तुम्ही, झेड प्लस हा काय ॲबेलियन ग्रुप आहे, तो कॉमिट होतो. ए प्लस बी इट इज सेम ॲज बी प्लस ए. Z7 काय ॲबेलियन ग्रुप आहे. अंडर ॲडिशन पाहिला तर मग त्याचे कोणतेही सबग्रुप घेतले, सबग्रुप तर सॅटिस्फाय झाले पाहिजे. मग फक्त तिथं सबग्रुपची क्रायटेरिया पाहिली तर तो डायरेक्टली काय होतो, नॉर्मल सबग्रुप होतो. कोणासाठी, ॲबेलियन ग्रुपसाठी. मग आपण हे प्रूव्ह करूया आणि मग आपण प्रूव्ह केल्यानंतर यूज करू शकतो. दॅट जी बी द ॲबेलियन ग्रुप अँड एच इज अ सबग्रुप ऑफ ग्रुप जी, देन ओनली रिमेन्स टू प्रूव्ह दॅट एच इज नॉर्मल. नॉर्मलसाठी मग काय प्रूव्ह करायचं, लेफ्ट कोसेट आणि राईट कोसेट सेम पाहिजेत. म्हणजे जी इन्व्हर्स काय आला पाहिजे, एच आला पाहिजे. मग आपण तो पहिल्यांदा सेट पाहूया. व्हॉट इज जी इन्व्हर्स. इट इज अ सेट जी इन्व्हर्स वेअर एच बिलॉंग्स टू एच. देन बाय जी इज ॲबेलियन, देअरफॉर
इट कॅन बी रिटन ॲज एच जी इनवर्स, कारण जी ॲबेलियन असल्यामुळे त्याच्यामधले इलेमेंट सगळे इलेमेंट जी मधले आहेत. हे एच पण जी मधला आहे, कारण एच हा सबग्रुप आहे जीचा, म्हणजे जी एच आणि एच जी काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. म्हणून जी इंटू जी इनवर्स आयडेंटिटी आला, म्हणजे हा ग्रुप काय झाला, सेट ऑफ ऑल एच वेअर एच बिलॉंग्स टू एच. इट इज नथिंग बट the whole subgroup H. Therefore G inverse H. Therefore H is normal subgroup of group G. Similarly, we see the next example, that phi from G to G dash, it is group homomorphism. Then kernel of phi is also a normal subgroup of group G. We already proved that kernel of phi is subgroup of group G. Now only remains to prove that kernel of phi is subgroup of group G. Therefore first we prove that kernel of phi is सबग्रुप ऑफ ग्रुप जी. मग आता कर्नल ऑफ फाय सबग्रुप आहे हे प्रूव्ह करायचं. सबग्रुप ऑलरेडी आपण प्रूव्ह केलं आहे. नॉर्मल आहे हे प्रूव्ह करायचं. मग नॉर्मलसाठी काय क्रायटेरिया आहे आपला, की समजा एखादा सबग्रुप हा नॉर्मल आहे, आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे काय प्रूव्ह करायचं आहे, एखादा इलेमेंट घ्यायचा त्याच्यामधला एक्स हा कर्नल ऑफ फायमधला इलेमेंट घेतला, तर तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे, जी इनवर्स हा पण काय असेल, कर्नल ऑफ फायमध्ये असेल. मग कर्नल ऑफ फायमध्ये असेल म्हणजे फाय ऑफ जी एक्स जी इनवर्स काय असणार आहे, आयडेंटिटी असणार आहे जी डॅशमधली. हे आपलं क्लेम आहे. लक्षात आलं का. हे जी एक्स जी इनवर्स कर्नल ऑफ फायमध्ये का जाईल. कर्नल ऑफ फायची डेफिनेशन काय आहे, कर्नल ऑफ फाय कंटेन्स ऑल एलिमेंट्स ऑफ द डोमेन सच दॅट फाय ऑफ एक्स इक्वल्स टू आयडेंटिटी इन कोडोमेन. याचा डोमेन काय जी. मग ह्याच्यामध्ये जी मधले एलिमेंट असणार आहे. जी मधले एलिमेंट कसे, जी एक्स जी इनवर्स आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग तो कर्नल ऑफ फायमध्ये कधी असेल, जेव्हा फाय ऑफ जी एक्स जी इनवर्स काय असेल, आयडेंटिटी इन जी डॅश. मग आपण कन्सिडर करूया फाय ऑफ जी एक्स जी इनवर्स काय आहे, फाय ऑफ जी इंटू फाय ऑफ एक्स इंटू फाय ऑफ जी इनवर्स. सिन्स फाय इज होमोमॉर्फिझम असल्यामुळे काय होईल, फाय ऑफ जी एक्स इक्वल्स टू फाय ऑफ जी इंटू फाय ऑफ एक्स इंटू फाय ऑफ जी इनवर्स. बट फाय ऑफ x, now x belongs to kernel of phi, therefore it maps to 0, that is 0 in g dash. 0 in g dash, it is e dash. Therefore it becomes phi of g into e dash into phi of g inverse. Therefore it is phi of g into phi of g inverse, which when phi is homomorphism, it is phi of g into phi of g inverse, it is phi of e, which is e dash. Therefore prove that Gx G inverse belongs to kernel of phi and kernel of phi is normal subgroup of group G. म्हणजे आता तुमच्याकडे एक्झाम्पल काय झाले नॉर्मल सबग्रुपचे. फर्स्ट एक्झाम्पल इटसेल्फ इज अ ग्रुप, then second example identity, then next theorem or example gives lots of example that every subgroup of abelian group are normal subgroups. Also the next example, for a homomorphism from G to G dash, kernel of phi is normal subgroup. Okay, now we see the next theorem, that is prove that equivalent criteria for a normal subgroup of group G. A subgroup H of a group G is normal subgroup if and only following threes are equivalent. We have to prove that G inverse belongs to H is equivalent to G capital H G inverse belongs to H. This is equivalent to every left coset is same as right coset. आता आपण हे यूज केलं थेरममध्ये. आता आपण हे प्रूव्ह पण करूया आपण. चला हा थेरम आपण प्रूव्ह करूया. आता फर्स्ट प्रूव्ह करूया की 1 इफ अँड ओनली 2. आता 1 काय, जी इलेमेंट एच जी इनवर्स बिलॉंग्स टू सबग्रुप एच. 2 काय, जी सबग्रुप एच जी इनवर्स इज इक्वल्स टू एच. इफ अँड ओनली प्रूव्ह करायचं आपल्याला. सपोज जी एच जी इनवर्स इज इक्वल्स टू एच फॉर एव्हरी जी बिलॉंग्स टू जी. देन हिअर हा जर इक्वॅलिटी असेल तर कंटेनमेंट ऑब्वियसली असणार आहे, म्हणून जी एच जी इनवर्स इज सबसेट ऑफ एच. पण जी एच जी इनवर्स कसा सेट आहे, इट कंटेन्स element G small h G inverse where H is a member of H implies G inverse it also belongs to H for every G belongs to G and H belongs to H. Now the same for the converse part, that is G inverse belongs to H. Then we have to prove that G inverse equals to H. Now our assumption is that G inverse is contained in H. Then we have as H belongs to H, then G inverse H G inverse is also belongs to H. What are the reason? का बरं सांगा बरं ही स्टेप का आली.
आपलं assumption काय आहे, G inverse it is contained in H, then we consider a small h be the any element in H, then the element say G inverse H, G inverse का, कारण G मला लिहिता येतो G inverse of inverse, दोन्ही साईडचं इन्वर्स घेतला तर G inverse of inverse काय असणार आहे, G असणार आहे, तो पण काय गेला H मधला. दिस इम्प्लाइज G inverse H बिलॉंग्स टू H. हे तर रिझन दिले कारण G inverse of inverse equals to G. Therefore H can be written as H तुम्ही असं लिहू शकता G into G inverse identity, G into G inverse identity. Now by the associative property it can be written as G inverse HG, G inverse. Now G inverse HG it is element of H, therefore it belongs to GH, G inverse. This and H is arbitrary, therefore we prove that H is a subset of GH, G inverse, therefore H equals to GH, G inverse. Now next equivalently we prove that 2 implies if and only if 3. Therefore we prove that suppose GH, G inverse equals to G for every G belongs to G, if and only if post multiply by G, GH, G inverse G is equals to HG. This then by associative property we have GH, G inverse G is equals to HG, that is GH is equals to HG, and 1 if and only if 2, 2 if and only if 3, then by transitivity 1 if and only if 3 is also hold. Therefore we prove that the conditions are equivalent. And last but not least condition, that is if H is subgroup of a group G, then left coset multiplication is well defined, and left coset AH into BH is equals to ABH if and only if H is normal subgroup of group G. Now we assume that AH BH equals to ABH is well defined. Now to prove that H is normal subgroup of group G. Now from the above theorem we observe that we have to prove that H is normal subgroup. It is enough to prove that GH, G inverse is contained in H. Now from the definition, the two left coset, that is GH into G inverse H is equals to G into G inverse H, that is equals to H. Now Y belongs to GH, G inverse. This implies Y equals to GH, G inverse for some H belongs to H. Hence Y equals to GH, G inverse into identity. Since E is identity, this implies Y equals to Y belongs to GH, G inverse H. But GH, G inverse H, it is H as we already proved here. Therefore we have GH, G inverse, it is contained in H. Also same prove the converse part, that H is normal subgroup of group G. Then AH BH is equals to HBH by associative, that is H is normal subgroup, therefore it can be written as ABH H, that is ABHH, but by associative H is nothing but H, therefore AHBH equals to ABH. Hence we prove the equivalent property. Hence in this lecture we discuss the definition of normal subgroup and all its properties and example.